जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. राधामाता आणि चंपारण्याच्या सुंदर सानिध्यात कर्णाचं बालपण गेलं आणि आता शोण आणि कर्ण अधिरथ बाबांबरोबर हस्तिनापुरात दाखल झाला. घोडदळ, पायदळ, खडग, शस्त्र, शास्त्र, भव्यता, दिव्यता हे सगळं तुडुंब भरून हस्तिनापुरात वाहत होतं. एक अशी काहीशी शक्ती जी शरीरात आहे, त्यातून एक अद्भुत ऊर्जा निर्माण होते. कधी कधी तप्त ज्वाला रसाच्या उद्रेकाप्रमाणे ती बाहेर येऊ पाहते, असं सतत कर्णाला जाणवत असे. राजकुमार दुर्योधन तसा खूप प्रेमळ होता, पण कोण जाणे कुणास ठाऊक पांडवांप्रती त्याच्या मनात कसला तरी द्वेष मत्सर होता हे मात्र नक्की. आणि मुख्यतः भीमाचा. तो विनाकारण आरेरावी करतो, आपल्या भाऊबंधांची तोंड भरून स्तुती करतो, खूप भोजन करतो आणि सतत मस्तीत असतो, असं कौरवांचं म्हणणं होतं. असं चित्रविचित्र गौड बंगाल कर्ण तिथे राहून दररोज बघत होता. एका रात्री अधिरथ बाबांच्या शयन कक्षात शोण आणि कर्ण बसून त्यांचे पाय चेपत होते. तेव्हा कर्ण म्हणाला, बाबा, महाराज धृतराष्ट्र नेहमी डोळ्यांवर पट्टी का बांधलेले असतात आणि सोबत त्यांची महाराणीही डोळ्यांवर पट्टी बांधून असते. अधिरथ बाबांनी कर्णाला महाराज धृतराष्ट्रांची कहाणी सांगितली आणि कशा प्रकारे त्यांना आयुष्यभर सोबत मिळावी म्हणून महाराणींनीही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली हेही सांगितलं. त्या रात्री कर्ण विचार करत करतच झोपी गेला. सकाळ झाली. एक सैनिक धावतच कर्णाच्या शयनकक्षाकडे आला. तुम्हाला अधिरथ बाबांनी बोलवलंय, असं तो उत्तरला. स्नान आटोपून आणि सूर्यदेवाला अर्घ्य देऊन कर्ण आणि शोण अधिरथ बाबांजवळ पोहोचले. कर्णा, तुला धनुर्विद्या शिकायची होती ना? कर्णाने काही उत्तर देण्याच्या आतच शोण म्हणाला, बाबा, मला पण धनुर्विद्या शिकायची आहे. अधिरथ बाबा हसतच म्हणाले, चला. बाणेदार भाले, त्यावर कसला तरी द्रव लावला जात होता. त्याचा पूर्ण खजिनाच जणू. हळूहळू पुढे जात तलवारींचा गाभा, त्यांना धारधार करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढे खूप मोठा एक हौद होता, त्यात भले मोठे हत्ती डुंबत होते. महावत त्यांना आंघोळ घालत केळी भरवत होता. त्या अजस्त्र हत्तींकडे बघून हस्तिनापूर हे नाव का ठेवण्यात आलंय हे लक्षात येण्याजोगं होतं. त्या शेजारीच भोजन कक्ष होता. सुग्रास सुवास, तिखट, मीठ, कडीपत्ता, रानफळे, सुकामेवा यांचा हैदोस होता. थोडे पुढे चालत असतानाच एका मोठ्या पथऱ्यावर एक साधू महाराज आसनस्थ बसले होते. प्रचंड तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. जटाधारी, त्यांचे बाहू जणू एखाद्या पहाडाप्रमाणे मजबूत. चेहऱ्यावर एक नीरव शांतता. काही वेळ तिथेच उभे राहून ध्यान संपल्यानंतर अधिरथ बाबासह शोण आणि कर्णानं त्यांना वाकून नमस्कार केला. अधिरथ बाबा म्हणाले, गुरुवर्य, हा माझा पुत्र कर्ण आणि हा धाकटा पुत्र शोण. प्रणिपात. असा शब्द उच्चारताच ते उत्तरले, आयुष्यमान भव. गुरुद्रोण यांच्याशी कर्णाची ही पहिली भेट होती. अधिरथ बाबा शांतपणे म्हणाले, गुरुवर्य, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या मुलाला शिष्य म्हणून स्वीकारावं, त्याला धनुर्विद्या आणि युद्धकलेत निपुण बनवावं. स्मित हास्य करत गुरुद्रोण उत्तरले, अधिरथा, तुला माहिती आहे की मी गुरुकुलात फक्त राजकुमारांनाच शिकवण देतो. कर्ण एक सूतपुत्र आहे. सूतपुत्र हा शब्द कर्णाच्या हृदयावर अगदी घाव घातल्यासारखा जिव्हारी लागला. का कोणास ठाऊक, पण त्याला खूप वाईट वाटलं. असं काय आहे सूतपुत्र होण्यामध्ये की त्यामुळे धनुर्विद्या शिकता येणार नाही? असं काय आहे त्या अर्जुनामध्ये, काय आहे त्या भीमामध्ये? कर्णात काय सामर्थ्य आहे याची त्यांना जाणीव तरी आहे का? धनुर्विद्या, तलवारबाजी, मुष्टियुद्ध, गदायुद्ध या सगळ्यांमध्ये कर्ण श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि गुरुद्रोण त्याचा सूतपुत्र असण्याचा अपमान करतात. गुरुद्रोणांनी सामान्य शिष्यांबरोबर सरावासाठी संमती दिली, पण कर्णाच्या मनात सारखा राग धुमसत होता.
अपमान गिळंकृत करून तो गप्प होता. दिवस हळूहळू सरू लागले. तसा तसा कर्ण तरुण होत चालला होता. युद्ध, प्रांगण, सामर्थ्य, वेद, शस्त्र, शास्त्र या सगळ्यांचा विद्वत्ता तो झाला होता. पण अजूनही गुरुकुलात सूतपुत्र म्हणून झालेला त्याचा अपमान कर्णाच्या मनात घर करून बसला होता. दुसरीकडे कर्णाप्रमाणेच अर्जुनाच्याही पराक्रमाची गाथा सगळीकडे पसरायला लागली. पंचक्रोशीत, राजकुळात, गुरुकुलात ऐसा धनुर्धर होणेच नाही असं त्याच्याबद्दल बोललं जात होतं. गुरु द्रोणांचा तो प्रिय शिष्य होता. पांडव फारसे कुणामध्ये मिसळत नसे. गुरुकुल, पाठ्यक्रम, पूजा या सगळ्यांमध्ये ते रमायचे. अर्जुन आणि कर्ण हे बरेचदा अमोरासमोर आले, पण सगळ्यांना फक्त अर्जुनाचं साहस, चौकस बुद्धी, चातुर्य, कला, निपुणता माहिती होती. पण तप्त रसात, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने, गंगा मातेच्या मायेने, राधा मातेच्या करुणेने आणि शोणच्या विश्वासाने एक मोठा योद्धा जन्माला आला होता, ज्याचं नाव कर्ण. महारथी कर्ण.